हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अनिताज किचन चॅनल. आज आपण बनवणार आहोत तांदूळक्याची भाजी. त्या दिवशी आम्ही असंच बाहेर फिरायला गेलो होतो एका शेतीमध्ये, तर तिथनं आम्ही ही रानभाजी आणलेली. तुमच्याकडे रानभाजी पण म्हणत असेल, आमच्याकडे याला तांदूळक्याची भाजी म्हणतात. तर ही भाजी ची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला तेल घ्यायचं आहे. याला ही अशी असते तांदूळक्याची भाजी. तर यामध्ये आपण आता तेल गरम झालं की जिरा टाकायचं. जास्त काही याच्यामध्ये जास्त साहित्य काही लागत नाही, जस्ट जिरा, त्याला थोडं हे होऊ द्यायचं आणि 2 कांदे कापून त्याला परतवून घ्यायचे आणि लाल मिरची. सिंपल डिश आहे, सिंपली आपण. आणि ही कशी सहसा असं मिळत नाही. आम्ही जस्ट फिरायला गेलो होतो, तिथनं आणलेलं. तर तेव्हा एका शेतकरी लोक कसे असतात की दानवाले लोक असतात आहे ना, की ओंजळ भरून देतात. आपण जर त्यांच्या घरी पण गेलं किंवा त्यांच्या शेतातही गेलं तर एक ओंजळ भरून आपल्याला देतात की तुम्ही हे घेऊन जा. त्यांच्या रानमेवा असेल त्यांच्याकडे, जे पण शेतामध्ये जे पण असेल, शेंगा असेल, वांगे लागले असेल, जे पण काही भाजीपाला लागले असेल ते तुम्हाला देतात. पण हेच जर आपण शहरामध्ये जर बघितलं तर शहरातल्या लोकांच्या घरच्या झाडाला सुद्धा आपण फूल जरी लागलं असेल तरी तोडायला गेलं तर ते बडबड करतात, है ना. हा फरक असतो शेतकऱ्यांचा आणि इतर लोकांमध्ये, है ना. तर खरंच शेतकरी हा एक राजा असतो. तर खरंच त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि त्यांना जे काही, म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की त्यांना सपोर्ट केला पाहिजे शेतकरी लोकांना. कारण आज आपण बघितलं असेल की जे पण ते शेतीमध्ये जे काही हे लावतात, भाजीपाला वगैरे लावतात, त्या याला एक तर पाऊस पण इतका येतो की त्यांचं नुकसान होतं. आणि जे पीक निघतं तर ते गव्हर्मेंट जर कुठे विकत आहे तर त्याला पण भाव मिळत नाही. तर नुकसान हे शेतकरी लोकांचं सगळ्यात जास्त होतं, आहे ना. आपण म्हणतो की त्यांना मेहनत नाही लागत, पण सगळ्यात जास्त जर मेहनती काम असेल तर शेतीमध्ये काम करणं. तर आम्ही तिथून ही तांदूळक्याची भाजी आणली होती. तर आपण जसं पहिले टाकलं आहे ना की जिरा टाकलं, त्यानंतर कांदे आणि लाल मिरची टाकून छान ब्राउनिश होऊ द्यायचं. आणि त्यानंतर ही तांदूळक्याची भाजी टाकायची. जास्तही काही लागत नाही. आणि ही भाजीवर झाकण नाही ठेवायचं, खुलंच ठेवायचं, जेणेकरून ह्या भाजीचा जो हिरवा कलर आहे तो जशाने तसे राहणार. जर झाकून भाजी ठेवली तर त्याच्यातले जे लोहयुक्त जे प्रोटीन्स वगैरे आहेत ते सगळं ते वाफेमध्ये मिसळून जातात, है ना, त्या भात. तर इट्स बेटर की तुम्ही झाकून न शिजवता ही भाजी अशी शिजवायची. तर आणि मीठ टाकायचं अकॉर्डिंग तुमच्या टेस्टनुसार. आणि जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटामध्ये ही भाजी रेडी होते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर कराल, लाईक, कमेंट, शेअर जरूर कराल, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला रेसिपी छान आवडलेली आहे. आणि मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आपली भाजी झालेली आहे ऑलमोस्ट. तर ही भाजी तुम्ही आपल्या चपातीसोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण खाऊ शकता. तर बेस्ट आहे. आणि कसं वर्षातून एकदाच आपल्याला मिळतं, कारण ही मार्केटमध्ये डेली मिळत नाही. आजकाल बघितलं असेल की डेली 12चे 12ही महिने तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतात. पण ही रानभाजी जी अशी असते की वर्षातून 1-2 वेळाच आपल्याला खायला मिळतं, आहे ना. जो शेतकरी लोक असतात त्यांना म्हणजे शेतामध्ये त्यांच्या ह्याच्यात असतात तर ते लोक खातात. पण आपण आपल्या शहरातल्या लोकांना ही भाजी सहसा मिळत नाही, है ना. तर छान याला कमी गॅसवरच शिजू द्यायची. आरामात ही भाजी तुमची 15 ते 20 मिनटामध्ये शिजेल. बघा तुम्ही, भाजी पण झालेली आहे. तुम्ही याला सर्व करू शकता आपल्या एकतर भाकरीसोबत पण करू शकता, किंवा तुम्ही एक साईडला मी ज्वारीची भाकरी पण केलेली आहे, गरम गरम छान लागते. मला जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये भाकरी करता येत नाही, तर मी छोट्या छोट्या भाकरी केलेल्या आहे. तुमचं काय मत आहे शेतकरी लोकांबद्दल, की
कारण शेतकरी लोक जे त्यांच्या शेतात गेले किंवा त्यांच्या घरी पण गेलं तरी आपली जी पिशवी आहे ती भरूनच येते वापस. तर बघू शकता आपली भाजी पण झाली, भाकर पण झालेली आहे. तर ट्राय करा ही रेसिपी नक्कीच, आणि आवडली तर लाईक करा. थँक्यू.